सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील हिंदळे येथील सेवानिवृत्त वयोवृद्ध शिक्षिका विमल गणेश प्रभू वय 76 वर्षे यांच्या घराच्या मुख्य गेटवर अज्ञात व्यक्तींनी चिरे लावून त्यांच्या येण्या जाण्याचा मार्ग पूर्णपणे बंद केला आहे। यामुळे प्रभू या आपल्याच घरात अडकून पडले असून त्यांना अंगणातून बाहेर पडणेही अशक्य झाले आहे। या अन्यायाबाबत प्रभू यांनी पोलीस हेल्पलाईनवर संपर्क साधून मदत मागण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांना तेथूनही प्रतिसाद मिळाला नाही, असे त्यांनी सांगितले। घटनेची माहिती मिळताच स्थानिक सरपंच, पोलीस पाटील आणि तंटामुक्ती समिती अध्यक्षांनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पाहणी केली। या प्रकरणी स्थानिक प्रशासनाकडे दाद मागितली असता त्यांनी वरिष्ठांकडे जाण्याचा सल्ला दिला आहे, परंतु घराबाहेर पडण्याचे सर्व मार्ग बंद असल्यामुळे विमल प्रभू यांना कोठेही जाणे शक्य नाही। घराबाहेर पडता येत नसल्याने अखेर त्यांना प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी प्रसारमाध्यमांचा आधार घ्यावा लागला आहे। प्रशासनाने या प्रकरणाची तातडीने दखल घेऊन मला न्याय मिळवून द्यावा अशी आर्त हाक विमल प्रभू यांनी दिली आहे। माझे नाव विमल गणेश प्रभू, राहणार हिंदळे, तालुका देवगड, जिल्हा सिंधुदुर्ग। विषय की माझा गेटवर बनून बाहेर जाण्या येण्याचा रस्ता बंद केल्याबद्दल मी घरात सकाळी आंघोळ वगैरे करून बाहेर आले असता मला माझ्या गेटवर दगड रचून ठेवलेले दिसले। त्यावेळी मला कोणीतरी अज्ञाताने ते दगड लावले आहेत असे कळले। माझे वय वर्ष 76, मी हिंदळे येथे एकटीच राहत आहे व माझा जाण्या येण्याचा मार्ग बंद केला आहे। मी चारही बाजूनी माझा कोंडमारा झाला आहे। मी स्वतःसाठी औषध, दूध, पाणी, भाजीपाला वगैरे जाऊन आणू शकत नाही। 112 क्रमांक आणि क्रमांक 100ला कॉल केले होते, पण तेथूनही मला प्रतिसाद मिळालेला नाही। तरी शासनाने याची दखल घेऊन मला योग्य तो न्याय मिळवून द्यावा। समर्थ न्यूज चॅनल यूट्यूबवर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा आणि रहा अपडेट।